ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार, ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची. मंडळी, धर्मपंथ जातपात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी. आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून. नमस्कार. सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या. लोकसभा निवडणूक खर्चाची आकडेवारी समोर. भाजपकडून 1494 कोटींचा खर्च. जागतिक योग दिनानिमित्त गडकरींचं उपस्थितांना मार्गदर्शन. दिंड्यांच्या खबरदारीसाठी महसूल आणि पोलीस प्रशासन सज्ज. आणि निवडणूक आयोग पारदर्शकता संपत आहे. नाना पटोलेंचा केंद्र सरकारवर निशाणा. नमस्कार, मी इंदिरा. ठळक बातम्यानंतर आता पाहूयात सविस्तर वृत्त. भारतीय जनता पार्टीनं 2024च्या लोकसभा निवडणुकीत 1494 कोटी रुपयांचा खर्च केलाय, जो एकूण खर्चाच्या 44.56% आहे. ही माहिती शुक्रवारी निवडणूक सुधारणांसाठी काम करणाऱ्या असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सनं दिली आहे. एडीआरने 32 राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या खर्चाचं विश्लेषण केलंय. एनडीआरच्या रिपोर्टनुसार भाजपच्या नंतर खर्च करण्याच्या बाबत काँग्रेस 620 कोटींच्या खर्चासह दुसऱ्या क्रमांकावर आहे, जो पार्टीच्या एकूण खर्चाच्या 18.5% आहे. जागतिक योग दिनानिमित्त नागपूरच्या यशवंत स्टेडियम येथे पार पडलेल्या भव्य कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलंय. योग हा केवळ व्यायाम नव्हे तर जीवनशैली आहे, असं सांगत त्यांनी नियमित योगाभ्यासाचं महत्त्व अधोरेखित केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे आज संपूर्ण जगात योगाचा प्रसार झालाय, असं म्हणत गडकरींनी आनंद व्यक्त केलाय. आपलं आरोग्य टिकवण्यासाठी योग अत्यावश्यक आहे, म्हणून सर्वांनी तो आत्मसात करावा, असा प्रेरणादायी संदेश देखील त्यांनी दिलाय. आज जागतिक योग दिन बड़े उत्साह के साथ मना रहे हैं। हमारे स्वास्थ्य के लिए नियमित रूप से योगासन करना इसका बहुत बड़ा उपयोग हमारे जीवन में होता है। हमारा स्वास्थ्य अच्छा रहे, इसलिए योग विज्ञान हमारे लिए बहुत उपयोगी है। मुझे इस बात की खुशी है कि आदरणीय प्रधानमंत्री जी ने यूनो में आज का दिन योग दिन करके जाहिर करने के लिए अनुरोध किया था। आज पूरे विश्व में अनेक देशों में बड़े प्रमाण पर आज योग का प्रसार हुआ है और लोग योगासन कर रहे हैं। ये हमारे लिए बहुत बड़ी उपलब्धि और अभिमान का विषय है। मैं सभी भाई और बहनों से अपील करूंगा कि अपने अच्छे स्वास्थ्य के लिए रोज नियमित रूप से योगाभ्यास करें, ताकि उनके जीवन में स्वास्थ्य के दृष्टि से एक समाधान उनको प्राप्त होगा। फिर से योगासन के आज योग डे के उपलक्ष्य में मेरी सभी भाई और बहनों को बहुत बहुत शुभकामनाएं। पोलीस आणि महसूल प्रशासन दिंड्या व पालख्यांची खबरदारी घेतंय, अशी माहिती बीड जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांनी माध्यमांसमोर बोलताना दिली आहे. दिंड्यांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत एक अंमलदार आणि 10 कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. रस्त्यावर धोक्याचे ठिकाण किंवा काही अडचणी असतील तर आम्ही त्यांना मदत करत आहोत, असं पाणकर यांनी सांगितलंय. आजपासून हे बीड जिल्ह्यामध्ये आगमन बऱ्याचशा पालख्यांचं आणि दिंड्यांचं झालेलं आहे. मागील काही दिवसापासून पोलीस प्रशासन त्याचप्रमाणे महसूल प्रशासन हे देखील या बाबतीत कार्यरत आहे. आम्ही देखील आमच्या प्रत्येक पोलीस स्टेशनला 1 अधिकारी आणि 10 अंमलदार यांची नेमणूक केलेली आहे. रोडवरती काही जे धोक्याची ठिकाणं आहेत किंवा रोडवरती काही अडचणी येत असतील तर आम्ही त्यांना मदत करत आहोत. त्याचप्रमाणे आज येथे पाली येथे जे व्यापारी महासंघाच्या वतीने संतोष शेठ सोहनी असतील, त्याचप्रमाणे चाकरवाडीचे आमचे माऊली महाराज असतील, यांनी या ठिकाणी पाली ग्रामस्थ या सर्वांनी इथे येणाऱ्या जाणारे जे दिंड्यांचे जे भक्त मंडळी आहेत त्यांच्यासाठी जेवणाची, त्याचप्रमाणे अल्पोपहाराची तसेच विश्रांतीची देखील सोय केलेली आहे. तसेच या ठिकाणी त्यांनी प्रथमोपचाराची देखील आरोग्य विभागातर्फे सोय केलेली आहे. अशा पद्धतीने बीड जिल्ह्यातून सर्व जे भक्त मंडळी आहेत, सर्व दिंड्या पालख्या आहेत, त्या सुखरूपपणे कशा पंढरपूरकडे प्रस्थान करतील यासाठी पोलीस प्रशासन आणि आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत आणि आम्ही प्रयत्नशील आहोत.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत. आयोगाने 30 तारखेला अधिसूचना काढून निवडणुकीचे दस्तऐवज 45 दिवसात नष्ट करण्याचे आदेश दिलेत, जे लोकशाहीसाठी धोकादायक आहे असं सांगत निवडणुकीतील पारदर्शकता संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पटोले यांनी केलाय. एअर इंडिया खासगीकरण, रेल्वे अपघात आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी संबंधित प्रकरणांवरूनही केंद्र सरकारवर त्यांनी निशाणा साधलाय. लोकशाहीला वाचवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आपल्या मतानं सरकार बनवण्याचा अधिकार आहे आणि सरकार बनवण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला असताना ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग आणि नरेंद्र मोदीचं सरकार या लोकशाहीच्या व्यवस्थेवरच डाका टाकण्याचं काम करत असेल आणि पारदर्शकता संपवत असेल, ते प्रश्न जनतेपर्यंत पोचावेत हाही या पत्रकार परिषदेचा मूळ उद्देश आमचा आहे. मध्ये आम्ही याचं चॅलेंज केलेलं आहे. आमचा विश्वास आहे न्यायव्यवस्थेवर, कारण की माननीय हरियाणा पंजाब हायकोर्टाने जो निर्णय दिलेला होता त्या निर्णयाला 48 तासामध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारने निवडणूक आयोगाच्या पत्राच्या आधारावर रूल 93 बदलवलं 48 तासात. याचा अर्थ दालमे काला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही माननीय सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे. माननीय सुप्रीम कोर्टावर आमचा विश्वास आहे की लोकशाही वाचवण्यामध्ये निश्चितपणे माननीय सुप्रीम कोर्ट, कारण की आमचा मुद्दा एकदम क्लिअर आहे की सरकार हे लपवण्याचा प्रयत्न का करते आहे, वस्तुस्थिती का नाही होऊ दे. नसेल गडबड तर सांगा, तसं दाखवा आम्हाला काय नेमकं आहे, कोणत्या बूथवर किती मतं झालीत, किती लोक लाईनमध्ये होते, हे आम्हाला बघण्याचा अधिकार आहे. का सरकार लपवती आहे, हे सगळे प्रश्न त्याच्या माध्यमातून येतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 18 जूनच्या पत्रकार परिषदेत हिंदी सक्तीला विरोध करत महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना उद्देशून एक पत्र वाचून दाखवलं होतं. आता हेच पत्र मनसे कार्यकर्त्यांकडून शाळांतील मुख्याध्यापकांना दिलं जातंय. रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पेण तालुका आणि शहरातील गुरुकुल शाळा, कार्मेल शाळा, पेण शिक्षक मंडळ, प्राथमिक शाळा अशा सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना हे पत्र देण्यात येत आहे. साहेब ठाकरे यांनी 18 जून 2025 रोजी महाराष्ट्र राज्य सरकार आणि महाराष्ट्र शिक्षण विभाग हे जे काही हिंदीची सक्ती करता, जे मराठी शाळांवरती जे काही हिंदी अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड करून जो काही मराठीवरती गळचेपी करायचा जो प्रयत्न करत आहे, त्याकरता आज आम्ही रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील आणि पेण शहरातील सर्व शाळांना पत्रक देत आहोत. आणि त्या पत्रकाच्या संदर्भात सांगायचं झालं की सन्मान्य राजसाहेबांनी मराठी भाषेची जी काही भूमिका आहे किंवा मराठी भाषेकरची जी गळचेपी होण्याकरता हे जे राज्य सरकार जे काही डाव आखत आहे त्याची भूमिका या पत्रकामध्ये दिली होती आणि ते आज पत्रक आम्ही दिलेलं आहे. फक्त एवढंच सांगतो की मराठी भाषेकरता किंवा मराठी भाषेच्या संवर्धनाकरता महाराष्ट्र सैनिकाचं रक्त सांडलं किंवा आमचं येणाऱ्या काळामध्ये आमच्यावरती कुठलाही जरी अत्याचार झाला याच्याकरता तरी आम्ही ते तयार आहोत. कारण मराठीच्या भाषेसाठी आणि मराठीच्या संवर्धनासाठी आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक आमचं रक्ताचं पाणी करू, एवढं नक्कीच. आणि या राज्य सरकारने लक्षात घ्यावं की मैं क्या करू वो क्या करू, आम्हाला त्याची गरज नाही. आम्हाला महाराष्ट्रासाठी फक्त मराठी आणि मराठीचीच गरज आहे आणि हे राज्य सरकारने लक्षात घ्यावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय,
मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल? पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट, रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. मृदा व जलसंधारण विभागाच्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या अभियानाच्या कामात प्रगती वाढवा. कामात कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, अशा सूचना राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी जलसंधारण अधिकाऱ्यांना दिल्यात. नाईक हे भंडारा जिल्हा दौऱ्यानिमित्त आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची आढावा बैठक त्यांनी घेतली. या बैठकीत राज्यमंत्री नाईक यांनी संबंधित विभागांकडून कामाची सविस्तर माहिती दिली. शरद पवार गटाचे नेते सलील देशमुख यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणींवर चिंता व्यक्त केली आहे. नागपूर जिल्ह्यात अजूनही DAP खताची रॅक न आल्यामुळे तुटवड्याची स्थिती निर्माण झाली आहे. रासायनिक खतांवरील लिंकिंगमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय. हे थांबवण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच बोगस बियाण्यांच्या विक्रीवर तात्काळ बंदी आणावी अशी जोरदार मागणीही त्यांनी केली आहे. कोल्हापुरातील मोरेवाडी इथल्या 5 गावठी हातभट्ट्यांवर आज स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी छापा टाकून त्या उद्ध्वस्त केल्यात. यावेळी 5,21,000चा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. शिवाय रोहित माटुंगे, मनोज मिणेकर, प्रकाश बागडे, प्रमोद बागडे यांच्या विरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ताल वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीचा वीणा, माऊली निघाले पंढरपुर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला. विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर. आणि फक्त माऊली माऊलीचा नाद कानात घुमू लागतो. यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. उजनी धरणातून भीमा नदीपात्रात 11,600 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलाय. उजनी धरणाच्या 16 दरवाजातून हे पाणी भीमा नदीपात्रात सोडण्यात आलंय. काल सायंकाळी 5 वाजल्यापासून हे पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय. छत्रपती संभाजीनगरचे माजी महापालिका विरोधी पक्षनेते अफसर खान यांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केलेत. सिडकोमध्ये 2.5 कोटींचं घर घेतलं असताना केवळ 95 लाख रुपये दाखवलेत. ही एक प्रकारची फसवणूक असून अनेक ठिकाणी त्यांनी फ्लॅट घेतले असल्याचा आरोप अफसर खान यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केलाय. वक्फ बोर्डाच्या गाळ्यावर देखील ऑफिस टाकून त्यांचा गेल्या 27 वर्षांपासून कब्जा आहे असा आरोप अफसर खान यांनी यावेळी केलाय. जब 2014 में वो पहली बार आमदार बना, उसकी मंत्रालय से जो पेमेंट मिलती 1 लाख रुपए मिलती. 2017 में उसने जिस घर में रह रहा मन्नत, उसको उसने लिया 95 लाख में ऑन रिकॉर्ड, जबकि इसकी कीमत 2 से 2.5 करोड़ रुपया है. ये सिडको N12D सेक्टर, इसने बताया 95 लाख रुपए. और घर जब लिया तो उसको लगाया 2 कोटी रुपए. पूरा इंटीरियर डेकोरेट करके सारे उसके फर्नीचर ये वो. अब ये 95 लाख रुपए उसने खुद 95 लाख रुपए बता रहा, और जबकि इसकी कीमत 2 से 2.5 करोड़ रुपए वहां के एरिया की है. लेकिन उसने अपने रसूख का इस्तेमाल करके सिडको प्रशासन पे प्रेशर डाल के 95 लाख में रजिस्ट्री करके लिया. तो मैं आप लोगों के माध्यम से शहर को, जिले को, मराठवाड़े को और महाराष्ट्र को ये बताना चाहता हूं कि 2017 में जब उसने पहली बार फॉर्म भरा था, उसके बाद फॉर्म भरने के लिए पैसे नहीं थे. हमारे आरिफ मुल्ला ने भरा थे फॉर्म के पैसे. तो ये 3 कोटी 3 साल में आई कहां से, जबकि 3 साल में उसकी अगर पेमेंट लगा ले तो 36,000 रुपए होती. उसमें से उसके गाड़ी का भाड़ा,
उसका डीजल, उसकी अपनी फैमिली का खर्चा, अब उसको माइनस कर दो 18 लाख रुपए, 18 बचे तो 18 लाख में बचने के बाद 2017 में वो 3 कोटी की प्रॉपर्टी कैसे लेता और बनाता है? ये पैसा आया कहां से? ये सबको ब्लैकमेल करके, सबको टॉर्चर करके, सबको घुमा के वहां से पैसा। 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन भंडाऱ्यात मोठ्या उत्साहात पार पडलाय। भंडारा शहरातील JM पटेल महाविद्यालय आणि खाम तलाव परिसरात पार पडलेल्या योग दिवसाला शेकडो भंडाराकरांनी सहभाग घेतला। निरोगी आणि सुदृढ आरोग्यासाठी योगाची विविध आसनं करण्यात आली आहेत। यावेळी भंडारा जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते तसेच भंडारा जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी सहभागी झाले। आणि या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।